छत्रपति शिवाजी महाराज और धर्मवीर संभाजी महाराज के खिलाफ गलत बातें फैलाने वालों पर अब सख्त कार्रवाई हो सकती है। खासदार छत्रपति उदयनराजे भोसले ने ऐलान किया है कि केंद्र सरकार जल्द ही ऐसा कानून लगाने जा रही है जिससे महापुरुषों के खिलाफ अपशब्द बोलने और इतिहास को तोड़ मरोड़ कर पेश करने वालों पर कड़ी कार्रवाई की जा सके। आता अजून समितीचं जी नेमण्यात आलेली आहे त्यांच्या चर्चा चालली तारखेची की नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शपथ घेतली होती रायरेश्वर गडावर, जनरली आजच तिथं ते संपूर्ण तिथं पूजा अर्चा केली जाते. एखादं थोडंफार पुढं मागं असू शकतं, पण मात्र या अगोदर देखील जे काय पोस्टल कवर्स, पोस्टल स्टॅम्प्स जे प्रसिद्ध करण्यात आले होते, प्रकाशित करण्यात आले ते आजच्याच दिवशीच करण्यात आले होते. आणि आज नेमकं सोमनाथ मंदिर जे आहे, आज त्यांचे श्री श्री रविशंकरांची जे संपूर्ण त्यांची इंटरनॅशनल संपूर्ण त्यांचं सगळं स्तरावरती जे गुरुजी बघतात हे त्यांचं लोकांना त्यांचं संपूर्ण पोचवण्याचं काम करतात. संपूर्ण त्यांचे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आज सोमनाथ मंदिर जे मोहम्मद गझनीने त्या काळात नासधूस केली होती. आणि 100 वर्षानंतर च्या कालावधीनंतर आज तेच संपूर्ण जे तुकडे झालेले होते ते सगळे तुकडे आज या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत. आणि त्यात कुठलंही आयनचं प्रपोशन नाही आहे, एकदम थोडं किंचित आहे. आणि जनरली आपल्याला माहिती आहे लुचंबक म्हणलं की एंडिंगला असतं ना, नॉर्थ पोल साऊथ पोल, तसं नाही आहे, मधल्या भागी आणि बरंचसं त्याच्यातून हे. म्हणजे त्या काळात जी काय मिटिओराईट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे दुसऱ्या म्हणजे गॅलेक्सीमधनं जे काही मिटिओराईट्सला काय म्हणतात, शूटिंग स्टार ज्याला म्हणतात, उल्का, त्यावेळेस ते मटेरियल होतं. आणि त्यावेळेस आता ते संपूर्ण जेवढे ज्योतिर्लिंग आहेत ते संपूर्ण त्यांची ती यात्रा करणार आहे. आणि 3 नोव्हेंबर मला वाटते मोदींच्या हस्ते आणि सर्व सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते सोमनाथ मंदिरात त्यांची स्थापना, पूर्ण स्थापना करणार. आज या ठिकाणी नेमकं आजच्या दिवशी उदय सामंत मित्र उद्योगमंत्री त्यांचा देखील दौरा होता. आणि त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली. भेटीप्रसंगी मी त्यांना सांगितले की IT पार्कची जी जागा आहे आठवण करून दिली. आणि म्हणले जे काय असेल ते माझ्याकडनं, त्यांचं नेहमी सहकार्य असतंच. सुधा मूर्तींशी देखील मी दिल्लीत असताना त्यांच्याबरोबर सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. ते सुद्धा म्हणाले की जे काय म्हणून या जागा एकदा उपलब्ध झाली त्या अनुषंगाने तर इन्फोसिसचं IT पार्क ते म्हणले आम्ही हुबळीला देखील तिथं त्यांचं मूळ म्हणजे त्यांचं मेन गाव आहे तिथं आम्ही चालू केली होती, पण ती काय एवढी फारशी यशस्वी झाली नाही. कारण त्याला संपूर्ण काय त्याला म्हणतात हे कनेक्टिव्हिटी ही महत्त्वाची असते. पण मात्र कॉल सेंटर जरी झालं या ठिकाणी त्यांचं जे काय स्टॉल्स बॅक ऑफिस आहे तर ते सुद्धा काय थोडं नाही. ते फार त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती जे काही तरुण वर्ग आहे या IT सेक्टरमध्ये त्यांना पुण्याला किंवा त्या ठिकाणी जावं लागतं. आज पुण्यासाठी त्यांना जावं लागणार निश्चितपणे या ठिकाणी ही सुरुवात आहे. पण सुरुवात म्हणण्यापेक्षा इथून मोठ्या प्रमाणात का त्याला ते पसारा का वाढेल तर
पुण्यासारख्या ठिकाणी तर मुळात जागाच शिल्लक नाही.